हाय व्हिवर्स, कसे आहात? हे बघा, इथे मी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी मैदा आणि चिमूटभर मीठ घेतलेलं आहे. हे छान मळून घ्यायचं आपल्याला पाण्याने. ह्याचा एक डो तयार करायचा आपल्याला. ही लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि अर्धा कांदा हे आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. आपल्याला इथे पनीर आणि मटरचा पराठा बनवायचा आहे. तर हे पनीर मी चांगलं कुस्करून घेतलेलं आहे, बारीक करून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्येच आपण हे मटरसुद्धा टाकून घेऊया आणि मिक्सरमधून काढून घेऊया. असं वाटून झालेलं आहे. हा चाट मसाला टाकून घेऊ, थोडं मीठ टाकून घेऊया, ही धणा जिरा पावडर आणि पुन्हा एकदा फिरून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपण हे मैदा टाकून घेऊया, जिरं टाकून घ्यायचे, मीठ टाकून घ्यायचं चवीपुरतं, तीळ टाकून घेऊया. आता ह्याचं मळून आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे. वरतून थोडं तेल टाकून घ्या, हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे त्याला. तर बघा, असं मळून आपला हा गोळा तयार झालेला आहे. कोथिंबीर टाकून घेऊया आणि पुन्हा मळू. अगदी छान मळून झालेला आहे. लाटून घेऊया पराठे. पनीर हा आपल्याला आता मिक्स करून घ्यायचा आहे. पिठाचे आपल्याला अशा प्रकारे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि लाटून त्यामध्ये ते स्टफिंग आपल्याला भरून घ्यायचं आहे. आपलं स्टफिंग बाहेर पडायला नको म्हणून असं हलक्या हाताने हळूहळू लाटून घ्यायचं आहे. घालून असं तेल सोडून घ्यायचं, किंवा तुमच्याकडे तूप असेल तर तूपही सोडून घ्यायचं. त्यावर तेल सोडून घ्यायचं आहे. आवडत असेल तर तेल सोडून घ्यायचं, नाहीतर तुम्ही कसेही बनवले तरी चालतात. मस्त होतात ते एकदम. बघा कसं फुगलं आपलं, हे फुलून आली पोळी एकदम मस्त. मटर पनीरचा पराठा तयार आहे. एक एक करून आपले मटर पनीरचे पराठे बनवूया. वरून तेल सोडून घ्यायचे थोडं थोडं. आपली डिश तयार आहे. चटणीसोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता, खूप छान लागतात. बघा एकदा करून. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पराठा तोडून दाखवते. तर आपले पराठे छान शेकून झालेले आहेत. हे बघा, अशा प्रकारे फुलून येतात आणि चवीलाही छान लागतात. तर तुम्ही असे करून बघा. लाईक करा, शेअर करा व्हिडिओ आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल.